नमस्ते विद्यार्थी मित्र आणि माझ्या मैत्रिणींनो, मी डॉक्टर रक्षा महाजन, डॉक्टर रक्षा अकॅडमी फॉर पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सिद्धांत, त्याचा अर्थ, परिभाषा, त्यानंतर स्वरूप व व्याप्ती, त्यानंतर त्याचा विकास कसा होत गेला हे संपूर्ण अभ्यासले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असे विचारवंत का म्हणू लागले याबद्दल थोडे समजून घेऊ। इसवी सनाच्या अगदी 400-500 वर्षापूर्वीपासून जी राजकीय सिद्धांत निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली होती, अगदी 2500 वर्ष जी प्रक्रिया अखंड चालू होती, ती प्रक्रिया आधुनिक काळात आल्यानंतर कुठेतरी खंडित झाली असे विचारवंतांना का वाटू लागलेले आहे? का असं कुठली अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे विचारवंत हे म्हणू लागलेले आहे की राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे? राजकीय सिद्धांत जे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेले सिद्धांत होते, जे आपण आज परंपरागत राजकीय सिद्धांत या नावाने ओळखतो, कारण की त्यानंतर आधुनिक सिद्धांत निर्माण झाले। त्यामुळे सिद्धांताचे दोन भाग झाले, एक परंपरागत आणि एक आधुनिक। त्यामुळे हे जे आपण राजकीय सिद्धांताचा पतन किंवा ऱ्हास समजून घेतो आहे, तो पारंपरिक राजकीय सिद्धांत म्हणजे जे चालत, कारण आधुनिक राजकीय सिद्धांत हे निर्मिती व्हायचीच होती ना। आधुनिक सिद्धांत निर्माण होण्यापूर्वी जेव्हा विचारवंतांना असे वाटायला लागले की राजकीय सिद्धांत हे अनुपयोगी आहे, ते आताच्या परिस्थितीचे विश्लेषण करू शकत नाही, त्यामुळेच विचारवंतांना असं वाटायला लागलं की राजकीय सिद्धांत हे मृत झालेले आहे किंवा ते नष्ट झालेले आहे। तर अशा विचारवंतांमध्ये अनेक विचारवंत आहेत की जे असे म्हणतात आहे की राजकीय सिद्धांताचे पतन झालेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने अल्फ्रेड कॉबेन आहेत, डेव्हिड ईस्टन आहे, त्यानंतर दांते आहेत। असे काही विचारवंत आहे की जे हे म्हणत आहे की राजकीय सिद्धांत हे मृत पावलेले आहे किंवा त्यांचा ऱ्हास झालेला आहे। तर आपण बघू त्याविषयी सविस्तर काय विचारवंताचे मत आहे, त्यांनी त्यांच्याविषयी काय मत मांडलेले आहे त्याविषयी आपण बघून घेऊ। मी इथे सर्व हे लिहून ठेवलेले आहे जेणेकरून आपला हा व्हिडिओचा वेळ कालावधी मोठा होणार नाही किंवा व्हिडिओ खूप मोठा होणार नाही। त्यामुळे आपल्याला आणि आपल्याजवळ एक नोट्स म्हणूनही ते उपलब्ध राहतील, यासाठी ही मी आधीच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। विचारवंत त्यावर आपले काय मत देतात आहे की का बरं ऱ्हास झालेला आहे राजकीय सिद्धांताचा? राजकीय सिद्धांताची कारणे सांगताना प्रथम अल्फ्रेड कॉबेन राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे हे सर्वप्रथम अल्फ्रेड कॉबेन या विचारवंतांनी प्रतिपादित केलं। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कारण हे ऑब्जेक्टिव्ह सारखे प्रश्न आहे की सर्वप्रथम राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे हे सर्वप्रथम कोणी प्रतिपादित केले? तर हे सर्वप्रथम अल्फ्रेड कॉबेन या विचारवंतांनी प्रतिपादित केले। कुठे प्रतिपादित केले? डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी 1953 मध्ये। हा त्यांचा एक त्यांचा आर्टिकल होता, एक त्यांचा लेख होता। त्या लेखामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं किंवा लिहिले की राजकीय सिद्धांत हे पतन पावत आहे, पतन होतो, राजकीय सिद्धांताचा पतन होतो आहे किंवा त्याचा ऱ्हास होतो आहे। ते काय म्हणतात त्यांच्या या लेखामध्ये की समकालीन समाजात आज ना भांडवलशाहीत ना साम्यवादी प्रणालीत राजकीय सिद्धांताची समर्पकता उरली आहे। म्हणजे आज ज्या भांडवलशाही विचार प्रणाली होत्या किंवा ज्या समाजवादी विचार प्रणाली होत्या, या दोन्ही विचार प्रणालीमध्ये राजकीय सिद्धांताचे अस्तित्व उरलेले नाही किंवा त्याची उपयोगिता उरलेली नाही असे त्यांना म्हणायचे आहे। का? कारण भांडवलशाही विचार प्रणालीचे आपले मूल्य आहे, तर समाजवादी विचार प्रणालीनी समाजामध्ये कशी इक्वालिटी निर्माण करता येईल किंवा समानता कशी निर्माण करता येईल, समता कशी प्रस्थापित करता येईल, यासाठी कल्याणकारी राज्य कसे असावे या गोष्टीकडे जास्त फोकस केलेला आहे। त्यामुळे राजकीय सिद्धांत हे या काळामध्ये आपल्याला निर्माण होत नसलेले किंवा नाविन्य काही निर्माण झालेले नाही, नवीन सिद्धांत काही निर्माण झालेले नाही। त्यामुळेच राजकीय सिद्धांतकारांना असे वाटायला लागले की राजकीय सिद्धांत हे मृत पावलेले आहे किंवा ते ऱ्हास होतो आहे। त्यानंतर ते अल्फ्रेड कॉबेन याविषयी 3 कारण सांगतात की का बरं राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे। त्यामध्ये पहिलं कारण ते सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये कशाचा, लोकशाहीमध्ये राजकीय जे हे आहे, राज्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये खूप मोठा विस्तार झालेला आहे। राजकीय जेव्हा आपण हे बघतो आहे की राजेशाही ही जी शासन प्रणाली होती लोकशाहीच्या आधी, ते राजेशाहीमध्ये राज्याची कार्य ही थोडीशी संकुचित होती, त्याचा व्याप खूप मोठा नव्हता। समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था वेगवेगळी होती। परंतु आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कल्याणकारी धोरणं राबवण्याच्या अनुषंगाने म्हणा किंवा विकासाच्या अनुषंगाने किंवा समता प्रस्थापित करायच्या अनुषंगाने शासन किंवा राज्य हे जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणे इन्व्हॉल्व झालेले आहे किंवा त्याचा खूप मोठ्या प्रमाणे प्रभाव दिसतो आहे आपल्याला।
आज मानवाच्या सर्वच अंगांचा निर्णय राजकीय व्यवस्था घेत असताना आपणास दिसून येते. मग त्याचे वैयक्तिक आयुष्य असो, त्याचे सामाजिक आयुष्य असो, त्याचे धार्मिक आयुष्य असो, त्याचे राजकीय आयुष्य असो, असे कुठलेही आयुष्य असो, त्या संपूर्ण आयुष्याविषयी किंवा मनुष्याच्या संपूर्ण व्यवहाराविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आज राजकीय व्यवस्थेला असलेला लोकशाहीमध्ये राजकीय व्यवस्था घेत असताना आपणास दिसून येते. त्यामुळेच अल्फ्रेड कॉबेन काय म्हणतात आहे की लोकशाहीचा विकास झाल्यामुळे राजकीय सिद्धांत हे मृत पावलेले आहे किंवा राजकीय सिद्धांत हे त्यामध्ये उपयुक्तता त्यामध्ये राहिली नाही. त्यानंतर दुसरे कारण सांगतात ते की नोकरशाहीचे अधिनायकवादी नियंत्रण. आपली ही जी लोकशाही व्यवस्था होती त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जी काही लोकशाही तयार झाली त्या नोकरशाहीचा एक की त्यांचा ऍटिट्यूड असा असायचा की ते एक शासक आहे, त्यांचा ऍटिट्यूड थोडासा राजाप्रमाणे म्हणा किंवा असं मीच तुमचा राजा आहे, मीच तुमचा स्वामी आहे, मी म्हणेल ते. त्यामुळेच नोकरशाही व्यवस्था ही संपूर्ण समाजमनावर नियंत्रण करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळेच राजकीय सिद्धांत किंवा राजकीय विचारधारा या तिथे नष्ट होत आहे किंवा ऱ्हास पावत आहे असे विचारवंतांना वाटू लागलेले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सैन्य संघटन निर्मिती. ते तिसरं कारण काय सांगतात आहे की संघटन, जेव्हा आपण याचा काळ बघतो आहे द्वितीय महायुद्ध संपल्यानंतरचा, जी काही शीतयुद्ध झाली आणि जी काही शस्त्रांची चढाओढ झाली, जी काही लष्करी व्यवस्थेमध्ये लष्करासाठी जी काही काय म्हणते स्पर्धा लागलेली होती की किती कोणाचं लष्कर जास्त, कोणाचे सैन्य संघटन किती जास्त, त्यावर तो देश शक्तिशाली, अशा ज्या संकल्पना निर्माण झालेल्या होत्या त्यावर अनेक राष्ट्र चढाओढीमध्ये आपले सैन्य संघटन मोठ्या प्रमाणात वाढवत होते. त्यामुळेच राजकीय सिद्धांत, त्यामध्ये राजकीय विचार, राजकीय सिद्धांत हे कुठेतरी ऱ्हास पावत आहे. सगळं हे सैन्य संघटनांच्या देशाची प्रगती किंवा देशाची शक्ती मोजली जाते आहे. त्यामुळेच तेव्हा राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे ते त्यांना वाटायला लागले. त्यानंतर डेव्हिड इस्टन यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे डेव्हिड इस्टन यांचा. त्यांनी त्यांच्या पॉलिटिकल सिस्टीम इन टू द पॉलिटिकल सायन्स या 1953च्या ग्रंथात ते म्हणतात आहे की राजकीय सिद्धांतांना राजकीय विचारांच्या इतिहास परंपरेतून मुक्त करणे गरजेचे आहे. जे राजकीय विचार आहे ते डेव्हिड इस्टनचं काय मत होतं की राजकीय जे विचार आहे ते नाविन्य काही देत नाही, ते ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण इतिहासाचा वापर करतात आहे. म्हणजे याआधी कुठले सिद्धांत निर्माण झाले, त्यांनी काय सांगितलेले आहे याविषयी तेच ते प्रतिपादित करून त्यांनाच ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आहे, परंतु नवीन काही उपाययोजना किंवा नवीन काही सिद्धांत देण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे डेव्हिड इस्टनला असं म्हणायचं आहे की राजकीय सिद्धांतांना राजकीय विचारांच्या इतिहास परंपरेतून, म्हणजे राजकीय विचारांवर जो इतिहासाचा पगडा बसलेला होता की जे काही अभ्यासायचं आहे ते इतिहासाचा दाखले घेऊनच अभ्यासायचं, यातून मुक्त करणे गरजेचे आहे असे ते मत मांडतात. त्यासाठी डेव्हिड इस्टन राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची कारणे सांगताना काय म्हणतात की पहिलं कारण ते सांगताना म्हणतात की इतिहासवाद. म्हणजे तेच ते म्हणायचं आहे त्यांना की प्रत्येक विचारवंत, म्हणजे त्या काळात जेव्हा डेव्हिड इस्टनचा काळ असतो राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे, हे 1950 ते 1970 या काळापर्यंत हे चालतंय की हे 20 वर्षाचा जो काळ असतो 15-20 वर्षाचा, याच काळामध्ये राजकीय सिद्धांताचा ऱ्हास होतो आहे असे भरपूरसे विचारवंत आपले मत मांडायला सुरुवात करतात किंवा त्याचं प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्येच अल्फ्रेड कॉबन मध्ये म्हणतात की पहिलं कारण सांगताना काय म्हणतात ते की इतिहासवाद म्हणजे काय, जे काही विचारवंत आहे म्हणजे त्यामध्ये ते प्रामुख्याने उल्लेख सेबाइन, डनिंग या विचारवंतांचा करतात. ते म्हणतात हे विचारवंत जे आहे ते आपल्या आजच्या समस्यांना सोडविण्यासाठी इतिहासातच रममान झालेले आहे. म्हणजे नवीन काही उपाय शोधता येईल का किंवा आणखी काही नवीन करता येईल का, राजकीय समस्या सोडविण्यासाठी काही नवीन अजून देता येईल का, हे प्रयत्न करण्याऐवजी आजच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचेच उपाययोजना ते इतिहासात बघतात आहे किंवा प्राचीन काळापासून जी निर्मिती होत आलेली होती सिद्धांताची, त्या सिद्धांताच्या मार्फतच ते राजकीय सिद्धांत आजच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यामुळेच या इतिहासवादामुळेच राजकीय सिद्धांत आज चांगल्या प्रकारे तयार होऊ शकले नाही किंवा कुठलेही नवीन राजकीय सिद्धांत हे निर्माण होऊ शकले नाही. म्हणूनच आपण हे म्हणूनच ते म्हणतात की राजकीय सिद्धांत हे ऱ्हास पावत आहे, कोणीही नवीन राजकीय सिद्धांत निर्माण करत नाही. त्यामुळे राजकीय सिद्धांत आणि कार्ल मार्क्स मिल नंतर कुठलेही नवीन कार्ल मार्क्स
यांच्यानंतर कुठलेही नवीन विचारवंत झालेले आपणास दिसत नाही असं त्यांना म्हणायचे आहे. त्यानंतर ते दुसरं कारण सांगतात नैतिक सापेक्षतावाद, की ते म्हणतात आहे की जी काही आजपर्यंत चालत आलेली सिद्धांत होती ती नैतिकतेवर जोर देणारी होती, नैतिकतेच्या अँगलनी बघणारी होती. म्हणजे जे काय चांगलं आहे, काय मूल्य, म्हणजे काय चांगलं समाजाला देता येईल किंवा समाजामध्ये कशी चांगली व्यवस्था निर्माण करता येईल याविषयी वर्णन करणारे होते. परंतु त्यांच्यामध्ये वास्तवतेचा म्हणजे कमतरता होती म्हणा किंवा वास्तव त्यामध्ये नव्हती. त्यामुळे ही जी नैतिक सापेक्षता असल्यामुळे राजकीय सिद्धांत जे होते ते काय होते मग की फक्त नैतिकतेवर जोर, चांगल्या गोष्टीवर जोर, फक्त चांगल्या गोष्टी अभ्यासायच्या, हे असं असायला पाहिजे, शासक असा असावा, शासक आणि हे शासकाची ही कर्तव्य आहे, शासकाचे हे अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी मेन्शन करत होते. परंतु आजचा शासक कसा आहे, तो कसा वर्तन करतो आहे, तो कायद्यानुसार कार्य करतो आहे का, किंवा त्याचं काय कुठल्या परिस्थितीमध्ये तो कसे वर्तन करतो आहे, काय निर्णय घेतो आहे, जनता कसे त्यांच्या निर्णयावर प्रतिसाद देतात आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला नव्हता. जो अभ्यास केलेला होता त्यांनी तो फक्त चांगलं काय असायला पाहिजे या गोष्टीचा अभ्यास केलेला होता. त्यामुळेच ह्या नैतिक सापेक्षतावादामुळेच राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे असे डेव्हिड इस्टन्स म्हणतात आहे. त्यानंतर ते म्हणतात तिसरं कारण सांगतात, ते म्हणतात विज्ञानवाद. राजकीय सिद्धांत हे ऱ्हास पावण्याचे तिसरे कारण म्हणजे विज्ञानवाद. विज्ञानवाद म्हणजे की त्यांनी सिद्धांताला विज्ञान सिद्ध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि सिद्धांत म्हणजेच विज्ञान असं त्यांना म्हणायचं होतं. परंतु सिद्धांत म्हणजे विज्ञान नाही. कारण जसे भौतिकशास्त्राचे किंवा नैसर्गिक जे काही शास्त्र असतात, ते नैसर्गिक शास्त्रांचे जे नियम असतात किंवा त्यांचे जे सिद्धांत असतात ते ज्याप्रमाणे 100% सत्यावर उतरतात, तसे सामाजिक शास्त्राचे नियम हे किंवा सिद्धांत ते पूर्णपणे 100% ते कसोटीवर उतरू शकत नाही. कारण की समजा आता आपण उदाहरण घ्यायचं झालं की आपण म्हणू की जो भौतिकशास्त्राचा नियम आहे की वरून एखादी गोष्ट वरून खाली फेकली तर ती खालीच पडेल, वर जाणार नाही, किंवा वर फेकलेली गोष्ट ती खालीच येईल पुन्हा परत वापस. भौतिकशास्त्राचा नियम आहे. तो नियम जसा आज खरा आहे, 100 वर्षानंतर खरा राहील किंवा यापूर्वी 100 वर्षापूर्वीही खराच होता. आणि कुठलीही परिस्थिती असेल, कुठलंही काही असेल, त्याच्यावर परिस्थितीचा कशाचाही परिणाम होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भौतिकशास्त्रामध्ये जे काही नियम किंवा सिद्धांत असतात ते सिद्धांत याला अपवाद म्हणता येईल. कारण की प्रत्येक देश, प्रत्येक देशाची परिस्थिती, प्रत्येक सामाजिक व्यवस्था, तिथला त्यांचा कल्चर, त्यांचं राहणीमान, व्यक्तीची विचार करण्याची पद्धती, या सर्व गोष्टी काय होतात की त्याला प्रभावित करत असतात राजकीय सिद्धांतांना. तर आपण आजही बघतो प्रत्येक देशाची जी काही विचारप्रणाली आहे ती सारखी नाही. त्यांच्या प्रत्येक देशाची विचारप्रणाली किंवा त्यांचे राजकीय जे काही सिद्धांत असतात ते थोडेसे आपल्यास बदललेले दिसतात किंवा वेगळे असलेले दिसतात. त्यामुळे राजकीय सिद्धांत किंवा कुठल्याही सामाजिक शास्त्राचे सिद्धांत हे 100% खरे राहू शकत नाही. त्यामुळेच राजकीय सिद्धांत हे विज्ञान नव्हे, त्याला विज्ञान म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आणि शास्त्रज्ञांनी त्याला विज्ञान आहे असं सिद्ध करण्यामध्ये जो वेळ घालवला किंवा जे प्रयत्न केले त्यामुळेच राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे असे डेव्हिड इस्टन्स हे म्हणतात आहे. अतिवास्तववाद. त्यानंतर ते पुढचं कारण काय सांगतात आहे की अतिवास्तववाद. डेव्हिड इस्टन्सनी असं म्हटलेलं आहे की राजकीय सिद्धांतामध्ये वास्तविक भूमिका असायला हवी किंवा वास्तवतेवर जोर द्यायला हवा. कल्पनात्मक विचार मांडण्यापेक्षा किंवा चिंतनात्मक विचार मांडण्यापेक्षा वास्तविक काय घडते आहे त्यावर फोकस करून त्यावर चिंतन करून विचार मांडले तर ते आजच्या समाजाला उपयुक्त ठरेल. परंतु काही विचारवंतांनी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिरेक करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यामधून मूल्य ही बाहेर निघू लागली. म्हणजे मूल्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात आलं राजकीय सिद्धांतातून. त्यामुळे काय होईल की राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे असे म्हटल्या गेले. कारण राजकीय व्यवस्थेमध्ये मूल्य नाही तर ती राजकीय व्यवस्था ही टिकू शकणार नाही जास्त दिवस. वास्तविकता अभ्यासत असताना मूल्यांनाही थोडे महत्व असायला पाहिजे किंवा मूल्यांनाही खूप महत्वपूर्ण स्थान असायला पाहिजे असे
डेव्हिड इस्टन यांना वाटतात आणि त्यामुळेच ते म्हणतात की डेव्हिड इस्टन म्हणतात की अतिवास्तववादी भूमिका घेतल्यामुळे, विचारवंतांनी अतिवास्तववादी भूमिका घेतल्यामुळेच राजकीय सिद्धांत हे ऱ्हास पावत आहे किंवा त्याचा ऱ्हास होत असलेला आपणास दिसून येतो. त्यानंतरचे विचारवंत आहे दांते जर्मिनो यांचे पुस्तक आहे बियॉन्ड आयडियोलॉजी द रिवायवल ऑफ पॉलिटिकल थिअरी 1967. यामध्ये ते सांगतात आहे राजकीय सिद्धांताची 3 कारणे सांगतात आहे, 2 कारणे सांगतात आहे. कामटेंचा प्रत्यक्षवाद आणि राजकीय विचारांचा प्रभाव. जो काही राजकीय विचार, दांते जर्मिनो यांचे पुस्तक आहे बियॉन्ड आयडियोलॉजी द रिवायवल ऑफ पॉलिटिकल थिअरी 1967. यामध्ये ते सांगतात आहे राजकीय सिद्धांत 2 कारणे सांगतात आहे. कामटेंचा प्रत्यक्षवाद आणि राजकीय विचारांचा प्रभाव. जो काही राजकीय विचारधारा होती ती विचारधारा आधुनिक काळामध्ये कुठेतरी बदल त्यामध्ये झालेला आपणास दिसून येतो. त्या बदलाचाच प्रभाव, त्या विचारधारेचाच प्रभाव राजकीय सिद्धांतावर पडला व राजकीय सिद्धांत हे काय होऊ लागले, लयाला जाऊ लागले. विचारधारेला खूप महत्व यायला लागलं. जसं कार्ल मार्क्सची विचारधारा चालली त्यामुळेच मार्क्सवाद निर्माण झाला, तर त्या विचारधारेला खूप महत्व येऊ लागले आणि त्यामुळेच सिद्धांत हे मागे पडू लागले. तर त्यामुळेच ते म्हणतात की राजकीय विचारधारांचा जो प्रभाव राजकीय सिद्धांतावर पडला त्यामुळेच राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला. त्यानंतर कामटेंनी जो प्रत्यक्षवाद मांडला त्या प्रत्यक्षतावादामध्ये अतिवास्तववाद किंवा प्रत्यक्षवादाला महत्व दिल्यामुळे राजकीय सिद्धांत ऱ्हास पावलेले आहे असे कामटेंचे मत आहे. त्यानंतरचे विचारक आहे पीटर लॅसलेट आणि रॉबर्ट डहल. पीटर लॅसलेट त्यांच्या फिलॉसॉफी पॉलिटिक्स आणि सोसायटी 1956 व रॉबर्ट डहल त्यांच्या पॉलिटिकल थिअरी ट्रूथ अँड कॉन्सिक्वेन्सेस 1958 या ग्रंथांमध्ये हे 2 विचारवंत हे घोषित करून टाकतात की राजकीय सिद्धांत काय झालेले आहे, मृत पावलेले आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे असे ते स्टेटमेंट त्यांच्या त्या पुस्तकामध्ये करतात. त्यानंतर आणखी काही विचारवंतांचे काय मत आहे राजकीय सिद्धांताच्या पतनावर ते बघू आपण. त्यामध्ये SM लिप्सेट म्हणतात त्यांच्या पॉलिटिकल मॅन द सोशल बेस ऑफ पॉलिटिक्स 1960 या ग्रंथात ते म्हणतात की आपल्याला राजकीय सिद्धांताची आवश्यकता नाही, कारण समाजात मूल्य आधीच निर्धारित गेलेले आहेत. SM लिप्सेट काय म्हणतात की आपल्याला आज राजकीय सिद्धांताची आवश्यकता नाही, कारण समाजात जी काही मूल्य आहे ती आधीच निर्धारित केली गेलेली आहे. त्यानंतर कार्ल पॉपर म्हणतात त्यांच्या द लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी 1936 या ग्रंथात की तार्किक प्रत्यक्षतावादाला चुनौती देत, म्हणजे ते आव्हान देतात तार्किक प्रत्यक्षतावादाला आणि लिहितात की वैज्ञानिक विज्ञानाच्या कसोटीवर सत्यापनीयता नाही तर त्याची मिथ्यापनीयता आहे. म्हणजे वैज्ञानाची जी कसोटी सांगण्यात आलेली आहे त्या विज्ञानाच्या कसोटीवर जी काही विधानं केली जातात आहे त्यामध्ये सत्यापनीयता म्हणजे सत्यापेक्षा मिथ्या गोष्टी जास्त आहे असं त्यांना म्हणायचे आहे. नील रायमर काय म्हणतात त्यांच्या पॉलिटिकल सायन्स अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिक्स 1983 या ग्रंथात ते सांगतात आहे की राजकीय सिद्धांत गर्तमध्ये आहे, म्हणजे डॉग हाऊस मध्ये आहे. हे डॉग हाऊस मध्ये असलेले त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते थोडंसं लक्षात ठेवायचं, कारण हे यामध्ये येऊ शकतात की ऑब्जेक्टिव्ह या प्रश्नामध्ये असे स्टेटमेंट विचारतात की राजकीय सिद्धांत डॉग हाऊस मध्ये आहे किंवा गर्तमध्ये आहे असं कोणी म्हटलेले आहे, तर ते नील रायमर यांनी म्हटलेले आहे की राजकीय सिद्धांत हे गर्तमध्ये आहे किंवा डॉग हाऊस मध्ये आहे. त्यानंतर ब्रायन बेरी म्हणतात पॉलिटिकल आर्ग्युमेंट 1990 राजकीय सिद्धांताचा नाटकीयरित्या मृत्यू झालेला आहे. ब्रायन बेरी काय म्हणतात की राजकीय सिद्धांताचा नाटकीयरित्या मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे असे अनेक विद्वान म्हणतात आहेत. ते कसे स्टेटमेंट करतात आपण हे या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहे. तर त्यानंतर काही अशी विचारवंत आहे की ज्यांनी त्याच्या पुनरुत्थानासाठी किंवा त्याच्या पुनर्स्थापनेसाठीही प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये डेव्हिड इस्टन, जॉन रॉल्स, इसाया बर्लिन, जॉर्ज सेबाइन, हन्ना अरेंट, लिओ स्ट्रॉस, एरिक वोगेलिन आणि बर्टन जी जॉनेवेल अशा अनेक विचारवंतांची यामध्ये नावे घेतल्या जातात. त्यामध्ये बघू राजकीय सिद्धांताच्या पुनर्निर्माणासाठी या विचारवंतांनी आपली काय मतं दिलेली आहेत. डेव्हिड इस्टन म्हणतात आपण जशी आपली मूल्य ही त्यागू शकत नाही, ज्याप्रमाणे आपण हे आपले वस्त्र रोज बदलतो त्याप्रमाणे आपण आपली मूल्य त्यागू शकत नाही.
हे त्यांचं वक्तव्य त्यांनी अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या अध्यक्ष भाषणात केलेले होते. हे असे वक्तव्य करून ते त्यांनी जो मांडलेला उत्तरवर्तनवाद आहे त्या उत्तरवर्तनवादाची सुरुवातीचा जो वर्तनवाद आहे त्या वर्तनवादांमध्ये काही सुधारणा करून काही पुन्हा ॲडिशन करून पुन्हा नव्याने त्याची बांधणी करतात व उत्तर वर्तनवाद या नावाने ते प्रस्तुत करतात. तर 1969मध्ये ते पुन्हा उत्तर वर्तनवादी या विचारांमध्ये म्हणतात की राजकीय सिद्धांताचा पुनर्निर्माण होतो आहे किंवा झालेला आहे. त्यानंतर जॉन रॉल्स म्हणतात राजकीय सिद्धांताचा ऱ्हास ही संकल्पना पूर्णपणे अप्रासंगिक आहे. आणि हे स्टेटमेंट ते त्यांच्या थिअरी ऑफ जस्टिस इन 1971 या पुस्तकामध्ये ते करतात. त्यांचं काय म्हणणं असते की राजकीय सिद्धांत हे ऱ्हास झालेले आहे हे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, अप्रासंगिक आहे, त्याला काहीही अर्थ नाही. त्यानंतर इसाया बर्लिन म्हणतात राजनीती सिद्धांत ना मृत पावलेले आहे ना त्यांचा ऱ्हास झालेला आहे. राजकीय तत्त्वज्ञानाशिवाय कोणतेही युग राहू शकत नाही. जोपर्यंत तर्कसंगत जिज्ञासा आहे तोपर्यंत राजकीय सिद्धांत ना मरू शकत ना त्यांचा ऱ्हास होऊ शकत. त्यामध्ये इसाया बर्लिन यांना हे म्हणायचं आहे की जोपर्यंत माणूस आहे आणि मानवाची बुद्धी तर्कसंगत बुद्धी आहे तोपर्यंत राजकीय सिद्धांताचे अस्तित्व हे राहणारच आहे. बुद्धिशील मानवाला विचार करण्याशिवाय तो राहू शकत नाही. त्यामुळेच जोपर्यंत मानव विचार करतो आहे तोपर्यंत मानव हा राजकीय सिद्धांत निर्माण करतच राहणार आहे. त्यामुळेच राजकीय सिद्धांत मरण पावलेले आहे किंवा त्यांचा ऱ्हास झालेला आहे हे चुकीचे आहे असे त्यांना म्हणायचे आहे. त्यानंतर जॉर्ज सेबाइन म्हणतात जर राजकीय सिद्धांत राजकीय समस्यांची सुव्यवस्थित अनुशासित तपासणी आहे तर हे म्हणणे कठीण आहे की 1950 आणि 60च्या दशकात राजकीय सिद्धांत मृत पावलेले होते. सेबाइन यांना काय म्हणायचं आहे की जर राजकीय सिद्धांत राजकीय समस्यांची सुव्यवस्थित आणि अनुशासित म्हणजे व्यवस्थितपणे तपासणी करू शकत असेल, ज्या काही प्रॉब्लेम्स आहे त्यांची व्यवस्थित मांडणी करू शकत असेल, त्यांच्यावर उत्तर त्याची काय समस्या निराकरण करू शकत असेल तर हे म्हणणंच कठीण आहे की राजकीय सिद्धांत हे मृत पावलेले आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण की ज्या समस्या होत्या त्याच्यावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न विचारवंतांनी करत होते. त्यानंतर हन्ना अरेंट याबद्दल त्यांचं काय योगदान आहे ते बघून घेऊ. हन्ना अरेंट यांनी व्यक्तिगत स्वतंत्रतेवर त्यांनी खूप महत्त्व दिलेले आहे. व्यक्तीची व्यक्तिगत स्वतंत्रता हे मानवाला मिळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आणि स्वतंत्रता सोबतच त्याला मानवीय गरिमा म्हणजे मानवीय स्वाभिमान, मानवीय आत्मनिर्भरता, आत्मसन्मान आणि एक सुव्यवस्थित जीवन यासाठी राजकीय पुनरुत्थान होणे, राजकीय सिद्धांताचा पुनरुत्थान होणे असे त्यांना म्हणायचे होते. आणि त्यांनी त्याच्यासाठी कार्य केले की राजकीय सिद्धांत कसे निर्माण करता येईल किंवा त्याचा कसा पुनरुत्थान करता येईल किंवा त्याच्यामध्ये कसा विकास करता येईल. त्यानंतर लिओ स्ट्रॉस म्हणतात प्राचीन राजकीय तत्त्वज्ञान आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानापेक्षा यासाठी श्रेष्ठ आहे कारण ते संपूर्ण राजकीय जीवनाच्या संपूर्ण राजकीय जीवनाच्या संपूर्ण अंगाचे विवेचन करायचे. म्हणजे काय म्हणायचं आहे इथे यांना की जे काही प्राचीन राजकीय तत्त्वज्ञान होते, जे काही सिद्धांत होते म्हणजे राजकीय सिद्धांत हे प्राचीन काळाचे तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाचेच होते. त्यामुळे सिद्धांत आणि तत्त्वज्ञान प्राचीन काळामध्ये जवळपास एकच बाजू समजल्या जायचं. त्यामुळेच आधुनिक राजकीय सिद्धांतापेक्षा यासाठी श्रेष्ठ आहे कारण ते संपूर्ण जीवनाचं विवेचन करायचे. मानवाच्या फक्त राजकीय पैलूचाच विचार करायचे असे नाही, त्यांचं आर्थिक आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, धार्मिक आहे, बौद्धिक आहे, असं सगळ्याच अंगाने व्यक्तीचा विचार करायचे. त्यामुळेच त्यांचे जे काही लिखाण होते ते सर्वांगपूर्ण होते किंवा सर्वांगीण होते असं यांना इथे म्हणायचे आहे. त्यानंतर ते पुन्हा एक स्टेटमेंट करतात की दर्शन सत्य की सेवा करता है, म्हणजे दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान हे सत्याची सेवा करतात. जो इतिहासाशी निगडीत आहे किंवा इतिहासाशी त्यांचे संलग्नित आहे, इतिहासातून त्याचे दाखले घेतलेले आहे असं यांना इथे म्हणायचं आहे. त्यानंतर एरिक वोगेलिन म्हणतात राज्यशास्त्र आणि राजकीय सिद्धांत हे अविभाज्य आहे
एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व संभव नाही. काय म्हणायचं त्यांना की राज्यशास्त्र म्हणजे जे काही आपण राज्यशास्त्र अभ्यासतो आहे ते राज्यशास्त्र आणि राजकीय सिद्धांत हे एक अविभाज्य आहे, म्हणजे एकच आहे. त्याचा एक दुसऱ्यांचा तो एक मुख्य भाग आहे. एकाशिवाय दुसऱ्यांचे अस्तित्व संभव नाही, म्हणजे राजकीय सिद्धांताशिवाय आपण राज्यशास्त्राची कल्पना करू शकत नाही आणि राजकीय सिद्धांत हे राज्यशास्त्र या विषयाशिवाय त्याचं अस्तित्व उपलब्ध किंवा राहू शकत नाही. अशा प्रकारे ते दोघंही एकमेकांशी खूप बांधील आहे किंवा अविभाज्य एकमेकांचा भाग आहे. त्यानंतर ते म्हणतात की व्यवहारवादाच्या प्रभावामध्ये प्राचीन राजकीय सिद्धांताचे पतन झाले आहे. हे विचार सत्य नाही. म्हणजे जेव्हा विचारवंत असे म्हणायला लागलेले की व्यवहारवादाच्या प्रभावामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे, व्यवहारवाद आल्यामुळे राजकीय सिद्धांत नष्ट होत आहे, त्यामुळे हे म्हणतात आहे की व्यवहारवादाच्या प्रभावामुळे प्राचीन राजकीय सिद्धांताचे पतन झाले हे विचार चुकीचे आहे, त्याच्यामागे हे कारण नाही. त्यानंतर बर्ट्रँड डी जॉनवेल म्हणतात, राजकीय सिद्धांताच्या पुनरुत्थानाद्वारे नवसंविधानवादाची संकल्पना प्रस्तुत केली. बर्ट्रँड डी जॉनवेल यांनी काय केलं की राजकीय सिद्धांताचा पुनरुत्थान तर केला, त्यासोबत त्यांनी नवसंविधानवादाची एक संकल्पना प्रस्तुत केली. त्यांनी संविधानवाद काय असावा किंवा काय आहे संविधानवाद हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संविधानवाद काय आहे हे आपण पुढे अभ्यासू. त्यामुळे फक्त आता त्यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा की राजकीय सिद्धांताच्या पुनरुत्थानाद्वारे नवसिद्धांतवादाची संकल्पना प्रस्तुत त्यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे अनेक विचारवंतांनी राजकीय पुनरुत्थानासाठी आपले योगदान दिलेले आहे आणि त्यांच्यावर कार्य केलेले आहे, विचार केलेले आहे. अशा प्रकारे आपण राजकीय सिद्धांत हे समजून घेतलेले आहे. तर चला यानंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.